श्लोकापासून तेरा श्लोक. सर्वतः पाणिपादं तत्सर्वतः शिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावर्ततिष्ठति. ज्ञेयाचं वर्णन आहे. ज्ञेयमेतत्र वक्ष्यामि अज्ञात्वा मतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्मण सत्यं नास्तमिच्छते. त्याचं व्यापकत्व सांगतात. म्हणून श्रुतीने त्याचं व्यापकत्व सांगते वेळी त्याला सर्व बाजूने पाय आहेत, सर्व बाजूने डोळे आहेत, सर्व बाजूने हात आहेत असं वर्णन आहे. सर्वदा पाणिपादं. सर्वदा म्हणजे सर्व बाजूने. पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय. सर्वतः शिशिरोमुखं. त्याला सर्व बाजूने डोळे आहे, मुख आहे, शिर आहे. आणि सर्वतः श्रुतिमल्लोके. सर्व बाजूने कान आहेत. सर्व महाप्रतिष्ठते. हे दोन रूपाने, एक सगुण रूप आणि एक निर्गुण रूपाच्या ठिकाणी याचा काही संबंध नाही. सगुण रूप म्हटल्यानंतर मग त्याच्या ठिकाणी लगे शरीर म्हटल्यानंतर अवयव आलेच आहे ना. नाही तर ठोकळा होईल तो काय. त्याला डोळे नाही, कान नाही, हात नाही, पाय नाही, सगळं विचित्र होईल ते. म्हणून परमात्मा स्वरूपाचं सर्व बाजूने वर्णन आहे बा. याला सगुण रूपाचं वर्णन म्हणा. दोन रूप आहे ना, सगुण आणि एक निर्गुण. म्हणजे निराकार कोणत्याही त्या ठिकाणी असंग स्वरूपाचं आहे. आणि जे सगळं आलेलं आहे कोणापासून आलेलं आहे? मायेपासून. प्रकृती सर्व त्याचं सर्व करत असते. वस्तुत्व असंग स्वरूपाचं आहे. आणि ज्याशी संबंध आला म्हणजे हे जगत काय करते मग दाखवते. आपल्या ठिकाणी जागृतीमध्ये स्वप्न आहे का? पण झोप आली म्हणजे ती झोप काय दाखवते आहे का नाही. एकटाच असतो आणि सगळ्याला विसर पडते. एक दृष्टांत देऊन सर्वान आवृत्त, सगळ्यांना व्यापून तिष्ठते. परमात्मा किती उरलेला आहे हे वेदाला सुद्धा काय करता येत नाही, सांगता येत नाही. त्याची व्याप्ती किती आहे त्याच्या व्याप्तीचा अजूनही काय लागत नाही. निर्णय वेदाला सुद्धा करता आला नाही. आता वेदाला निर्णय करता आला त्याचं ज्ञान कसं होईल? त्याच्या ज्ञानाशिवाय मुक्ती प्राप्त होऊ शकत. सफलता कोणाच्या ज्ञानामध्ये आहे? परमात्मा ज्ञानामध्ये आहे. माझं त्याच्या ठिकाणी काहीच नाही तर त्याचं ज्ञान होईल तरी कसं म्हणून अध्यारोप करतात. काय करतात? अध्यारोप करायचा आणि पुन्हा काय करायचं? नाहीचं करून टाकायचं. व्यवहारामध्ये पाहतो ना, कुठेतरी पाहुणे बिवणे आले ठोकूला पाहण्याकरता झालं जावई बाला जेवण द्यायचं असते. आणि ते लहान लहान पोरं असतात. ते पोरं काय करतात? अगदी जेवायच्याच वेळेला बघा मग थोडं जेवण झाल्यानंतर एखाद्या पदार्थाविषयी काय करतात? आग्रह करतात. तो पदार्थ संपवून घ्यायला आणि ते कारडे काय म्हणतात? नाही मला काय तुमचं कुरडोळीच वाढ, कुरडोळीच वाढ. आता काय तुमचं कुरडोळीचं काय झाली? आता वाढायची भरत नाही. त्याला समजावून घ्या तरी नाही. नुसतं ते हे करत असतं का रडायला सुरुवात करतं. केवळ रडणं सुरू करत असतं. हातपाय घासतं, फालतं. किती समजावलं तरी समजत नाही. मग त्याची आई जरा रागवते. ते म्हणलं हे कारट्या असं करत नाही, तुला बागुलबाला देतो. बागुलबा येतो आणि पोरांना उचलतो झोळीत घेऊन. हे त्याला ज्ञान असल्यामुळे ते घाबरून जातं. काय होतं ते इतकं घाबरतं ते आई मग तुला कारट्याला बागुलबाला देऊन टाकतो. ते इतकं काय मराठीत पाळी येते ते डोळे पांढरे करायला. मग ती आई सांगत असते
तो म्हणला बागुलबा आलेला आहे, बागुलबा आलेला आहे. त्याला तो बागुलबा दिसतो बा. मग अशी स्थिती मुलाची झाल्यानंतर तो बागुलबा जो असतो म्हणजे काय म्हणते रे, हे बघ म्हणलं तो बा. तेव्हा मी त्याला ढकलून दिलेला आहे. तो गेला की म्हणला बागुलबा. खरोखरच बागुलबा आला होता का? मग सगळं जे झालं हे कुणाच्याकरता, मुलाकरता. मग तसंच आहे. त्याला अध्यारोप म्हणायचा, काय म्हणायचं. आणि पुढे अध्यारोप अपवाद म्हणायचं. सर्व काय करून टाकायचं, नाहीचं करून टाकायचं. निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी ना काही नाही. तिथं काही असताना सावयव आहे का परमात्मा? हेच फळ आहे. पण त्याचं ज्ञान करून देण्याकरता हे सर्व सांगणार. आगमाची दिशा काळी नव्हता, देशा काळा वेगळी. जे क्रिया सूरस्थोळी ते हात द्यायचे. आगमाची देशा काळी नव्हती, देशा काळा वेगळी. तिथे देश नाही, तिथे काल नाही. हे सगळं मायेचं कार्य आहे. नसलेला देश दाखवणं आहे. कुठे काय स्वप्नामध्ये कुठे देश असतो का? काही काल असतो का तिथे? माझ्या स्वप्नामध्ये सगळा पण पाहतो, एक क्षणभर पडत असते किती. आणि त्याचे स्थाने म्हणजे फक्त केसाचा अग्रभाव. आणि तेवढ्याकरता तो आणखी इतक्या कालामध्ये, इतक्या ह्याच्यामध्ये सगळं स्वप्नामध्ये चारो धाम फिरून येतो. किती चारो धाम बरं का. प्रयागराज जातो कुणाचा कुंभाला जाऊन येतो. आणि सगळं अष्टविनायक आणि काय तुमचे 12 ज्योतिर्लिंग आहे ना. आणि लगेच पुन्हा आणखी एखाद्या महाराजांचं कीर्तन चालू असते. कीर्तन थोडं लांबणीवर पडलं तर लोक म्हणतात विठ्ठल जय जय विठ्ठल. आणि पाहते तर पुन्हा एकटाच्या. माझा एवढं दाखवलं, किती वेळा क्षणभरचं स्वप्न पडलं. मग एवढा मोठा काल कोणी दाखवला? मायेने. जरी स्वप्नातली माया जरी एवढं दाखवते, मग इथं परमेश्वराची काय आहे, ते काय काय दाखवतं. मला 13वा प्रकरण आहे ना, त्याच्यामध्ये हा सगळा आहे. अद्वैत आनंद म्हणतात. त्याच्यामध्ये हा विचार आलेला आहे. तया कारणे विश्वभाव ऐसे म्हणणे, सर्वची सर्वपणे सर्वदा करी. तया कारणे विश्वदत्भाव असे घडे. परमात्मा स्वरूपाचं वर्णन करताना विश्व म्हणजे सर्व बाजूने चालव हात आहेत. आणि जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी, नाही का. ज्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. जे आहे म्हणून हे सर्वचे चालत असते, एरवी नाही. एखाद्या लोकांना हालचाल करत असते, कोणाच्यामुळे करतं? ते लोहचुंबक असते. आणि त्याच्यामुळे तो काय करतो? कुठे जड कुठं हालचाल करत असते का? एक परमात्मा खेरीज करून सगळं जड आहे बघा. एक चेतन कोण आहे? फक्त एक परमात्मा. म्हणजे अर्धे सर्व अशी चालते, त्याला सत्ता कोणाची आहे? परमात्मा. सत्ता काय केली पाहिजे? तेच दृष्टांत इथे सांगतात बघा. एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत काय केलेला आहे. आणि समस्ता इठाया एकेकाळी धनंजय आले असे म्हणून या विश्रांगरीना. समस्ता इठाया एकेकाळी धनंजय. हे सर्व जो व्यवहार होत असतो आहे ना, तर युगपद्ला म्हणत असतात. हे पाहिजे एखाद्या आता आपण दर्शनाला गेलो, मग त्याचा क्रम आहे काय तिथे, नाही का. पुढचं जाईल तर पाठीमाग एखादा झाड राहूची तर झाड असतो. क्रम काय जाणत नाही. बोलायचं काय सोय नाही. ते तुम्हाला कल्पना यायचे. चिमडीला पैलवान लोक होते आणि ते पैलवान लोक दर्शनाला यायचे. आम्ही आपल्या रांगेत उभे असायचे आणि ते कुठे रांगेत उभं राहते का? आडदाणपणा करून कुठं जायचे. तर एखाद्या माणसाने म्हटलं रांगेत आणू का तुझ्या सोडा? कसं करता सांगितलं की दृष्टांत सांगण्याचा म्हणजे युगपद म्हणतात त्याला. काय म्हणायचं नाही का. एकाने काही ठिकाणी आपल्याला 1 by 1 म्हणजे असं क्रमाने जावं लागतं.
आणि काही ठिकाणी युगपत म्हणजे गाडी आल्याबरोबर दार उघडल्यावर भावी एखादा पोरगा घेऊन जात असतो, बाजूला उभं राहायचं आणि त्याला सांगायचं जागा धरून ठेवतो. मग युगपत म्हणजे एकदा त्याला विश्रांगरी नाव असं म्हणत असतात. एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. एक सूर्याचा दृष्टांत दिला. सवितया अंग डोळी नाही तो का वेगळे वेगळे सर्व द्रष्टे सगळे स्वरूपे जे. सवितया म्हणजे सूर्याच्या ठिकाणी डोळे आणि अंग काही वेगळं आहे का? नाही तर वेगळे वेगळे आहे काय? सर्वाचं प्रकाशन करत असतो कोण? सूर्याच्या द्वारा. त्याची व्याप्ती बरं का दिसायला जरी आता जसे खगोलशास्त्र आहे आपल्याला काही त्यातलं सांगणार किती किती लांब आहे अजून शास्त्रज्ञाला सुद्धा त्याचा काय लागला नाही. केवढा मोठा याचा काय लागला नाही. अजूनही सुद्धा खगोलशास्त्र म्हणतात ना. मग वेदांतशास्त्र आहे बघा. त्या वेदांतशास्त्रामध्ये एक थोडी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया अशी ज्या अर्थी आपल्याला सूर्याचं काय होते दिसतो ना आपल्याला. किती उंच सूर्य आहे सांगता येत, केवढा मोठा आहे हे सुद्धा सांगा. मग एवढ्या उंच असलेल्या सूर्याचं ज्ञान होते. वृत्तीचा संबंध झाल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. आपण एका विचारसागरामध्ये बाप खेळात गुंतलेला आहे. मुलगा आला, म्हटलं बाबा तुम्हाला तुमची मिसेस बोलावते असा पाहत होता. आणि पुन्हा खेळातच असतो. आणि खेळ संपला म्हणतो बाळकू कधी आला. मग पूर्वी पाहिलं नाही का? पण वृत्तीचा संबंध आहे. कोणाचा संबंध आहे का? डोळ्याचा संबंध आहे. पण कशाचा नाही? वेळा वृत्तीचा आणि विषयाचा एक देश अस्तित्व झाल्याशिवाय प्रत्यक्ष ज्ञान होते. प्रत्यक्ष ज्ञानाची व्याख्या आहे. ज्या अर्थी आपल्याला सूर्याचं ज्ञान होते त्या अर्थी आपली वृत्ती कोणापर्यंत गेली? आणि त्याच्या आकाराची झाली. त्याच्याशिवाय तुम्हाला ज्ञान आहे ना. पुन्हा वृत्तीचा वेग अजूनही सुद्धा दर्शन करायला काढता आला असं. तो वृत्तीचा संबंध आल्याशिवाय वृत्तीचा जर संबंध नसेल बरं का. चिरे चोळी या त्या धुत विसरते करी श्रवण कृष्ण वेणू. हे एक दृष्टांत आलेला आहे म्हणायचा म्हणे. मला सूर्याला एकच तुम्हाला आम्हाला जसे डोळे असते तसे डोळे सूर्याला आहे का? सर्व बाजूने नाही का. एक दृष्टांत आपला कोणाच्या घरी तरी घरी काही नियम असतो. त्याला बोधयज्ञ वगैरे असे म्हणा. ग्रस्ताश्रमाची कामं असतात. मग काय करायचं? गोग्रास काढून ठेवायचा, अतिथीला बघायचा. पण आणखी अग्नीमध्ये काय टाकायचा? अग्निग्रास. देवता आहे त्या सगळ्या गायी करता सुद्धा आणखी काढून ठेवायचा. मग बाबाला सांगितलं, म्हटलं जा काय कर. म्हटलं हा अग्नीमध्ये काय टाकायचा? घास टाकायचा. मग तो गेला बघायला लागला. म्हटलं अग्नीचं मुख कुठं आहे? आता घास चारायचा म्हणजे कुठे घरात चारायचा असतो का मोका चारायचा असतो? नाही का गाईला आपण असं जातो. तो अग्नीचा घास मग पाहायला लागला. मग काय होईना परत ते भाकरी तसंच घेऊन आला. बापाने विचारलं म्हणलं टाकला का करायचं का अग्नीला? तर म्हणा मुखच नाही दिला. आता अग्नीला हे मुख पाहिजे का सर्व बाजूने मुख आहे? मग तसं परमात्म्याला सगळ्या बाजूने काय आहे? मुख आहे. दृष्टांत आपल्या इथे भेटला नाही. सर्व द्रष्टे सगळे आणि स्वरूपे जे सर्वांचं प्रकाशन करणारा सवितया अंग डोळे. ज्याप्रमाणे सूर्याला वेगळे असे डोळे नाहीत
नाही तो वेगळे वेगळे तैसे सर्व द्रष्टे सगळे स्वरूप जे सर्वाचं प्रकाशन करणारं असं जे तत्व ते स्वरूपाने किती व्याप्त आहे व्याप्ती सांगतात. म्हणून विश्वत चक्षु हा चक्षुच्या ठाई पक्षु बोलावया दक्षु झाला भेद. म्हणून विश्वत चक्षु परमात्मा स्वरूपाला एक डोळा म्हणतात काही विश्वच त्याचे सगळे डोळे आहेत. अचक्षुच्या ठाई पक्षु वास्तविक दृष्टीने विचार केला त्याला अचक्षु म्हणजे त्याला ना रूप नाही, ना गंध नाही, हात नाही, पाय नाही, काय नाही असं जे तत्व आहे. नाही तर मग काय स्वगत कोणता भेद अवयवाच्या ठिकाणी असलेला भेद त्याला काय म्हणतात. परमात्मा स्वरूपाच्या सगळं सजातीय विजातीय कोणताच भेद नाही असा जे सर्वाच्या शिरावरी म्हणजे नित्य नांदे सर्वापरी ऐशियाश्रुती शेजारी विश्वमर्दन म्हटलं तर डोकं कोणतं आहे हो. सर्वाच्या शिरावरी नित्य नांदे सर्वापरी सर्वांची व्याप्ती हेच त्याचं काय डोकं आहे. कारण असं आहे ना परिच्छिन्न असं त्याचं वर्णन करता येत. परमात्मा स्वरूप किती व्यापक आहे त्याच्या व्यापक व्याप्ती वेदाला सुद्धा काय करता येत नाही. तर काय पुष्कळच्या ठिकाणी त्याचा जाणा सर्वेश्वरून म्हणूनही साणा धरू त्याच्या स्वरूपाचा निर्धारू कवळ जाणे मलिया नीलशी जळू पालवी नाही गाळू. चंदनाचा सुगंध कुठं पालवीतून गाळला जातात आणि सुगंधाचा परिमळू फुलाचा हार करता येईल त्याच्या सुगंधाचा कुठं हार करता येईल. ते शांताराम गुरुजी एक गोष्ट सुंदर सांगायचे. एक राजा होता तर इतका नाजूक होता काय विचार किती नाजूक होता. हत्तीवर बसलेला होता कुठं तो हत्तीवर बसला त्याला पडसा झाला. ते राजवैद्य त्यांना काही पडसा का झाला का पडसा काय झाला म्हणलं हत्तीवर बसला असेल म्हणलं पडसा होण्याचं कारण. मग त्या राजवैद्याने सांगितलं म्हणलं हे बा याला पडसा होण्याचं कारण आहे. म्हटलं कोणतं कारण आहे ते म्हणलं हत्ती जात असताना केळाच्या सालपटात गेला तो आणि त्या केळाच्या सालपटावरती थंडी हत्तीच शिरली. हत्तीतून करायला नाजूक आणि त्याचा सत्कार करायचा होता. काय करायचा आता सत्कार करायचा म्हटलं तर हार घालावं लागतं काय फुलाच्या. मग त्याला कुठं या फुलाचा हार सहन होईल का. मग तिथल्या लोकांनी सांगितलं म्हणलं आपल्या राजाचा सत्कार करायचा आहे चांगल्या प्रकारचे हार काय करा. म्हणजे महाराज काही काळजी करू नका भरपूर तुळशीचे हार घ्या. म्हटलं तो हार चालत नाही. म्हटलं तुमच्याकडे फळाचे हार करणारे लोक नाहीत का. म्हटलं तर आहे. मला सुंदर हार करून देतात. काय करून देतात सुंदर. म्हटलं सुंदर हार. तर म्हटलं आम्हाला हार कसा पाहिजे केवळ सुगंधाचा आहे का. म्हणलं एवढा बागवान आहे का तुमच्या ठिकाणी. तर म्हणलं हे पण फुलाचा हार करणार आहे पण सुगंधाचा हार करणारा अजूनही जन्माला आलेला नाही. सुगंधाचा त्या राजाला कुठं सुगंध इतका राजा नाजूक आहे तर त्याला हार कशाचा. मग सुगंधाचा हार सुमनाचा परिमळ गुंफिला फुलाचा हार होत असतो सुगंधाचा हार होत. हे जसं अशक्य आहे तैसा जाणा सर्वेश्वर म्हणूनही त्याच्या स्वरूपाचा निर्धारू कौन जाणे. वेदालाही सुद्धा यथार्थत्वाने त्याचं स्वरूप सांगता येत नाही. मग काहीच सांगता येत नाही तर मग ज्ञान होईल कसं. पण त्याचं एका अंशामध्ये काय होतं ज्ञान होतं. सर्वांगाने परमात्मा कळणं वेदाला सुद्धा काय असं बरं का.
जे सर्वाचे शिरावरी नित्यरांदे सर्वापरी ऐशी स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणजे जे सर्वाचे शिरावरी नित्यरांदे सर्वापरी. आपल्याला आपण जे शरीर आहे त्या शरीरामध्ये अवयव आहे, तेव्हा शिर हे कोणता अवयव? पाय कुठं आहे? खाली. कंबर कुठं आहे? मध्ये. आणि वरचं कोणतं आहे ना. आपण नाही का एखाद्या माणसाला म्हणला थोडा वाद वगैरे झाला, म्हणला तुला शेंडीपासून ओळखतो की पायाच्या नखापासून तो शेवटचं म्हणजे पायाचा नख आणि वरचा भाग म्हणजे सर्वाची शिरावरी नित्यरांदे. त्याचा अर्थ असा नाही व्याप्तीच सांगायची, काय सांगायची, पण त्याचं हे करून अपवाद आणि हे करा, अध्यारोप करायचा. आणि अध्यारोप करायचा आणि पुन्हा काय करायचा? बाजूला करून टाकायचा. ऐशी स्थितीवरी त्याला विश्वमूर्धा नाही का, सगळं विश्वात हे त्याचं शिर आहे असं श्रुती वर्णन करून काढलं. सर्व दप्प आणि पादन त्याचं वर्णन आहे. पैगामूर्ती त्याची मुख अवताशनाचे विदेक तसे सर्वपणे असे भवते जे. पैगामूर्ती त्याची मुख, जसं अग्नीला आणि मुख सांगता येत नाही, सर्व बाजूनी काय हुताशना जैसे देख तसे सर्वपणे असे बघ. म्हणून एकाच ठिकाणी त्याचा भाव होतो असं नव्हतं, तर सर्वच बाजूनी बघा. तात्पर्य असं आहे, कशा करता हे सर्व सांगितलं. जेव्हा अपवाद करते वेळी कर्तृत्व भोक्तृत्व परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी करता नाही, परमात्मा काय नाही. सगळे कर्तृत्व भोक्तृत्व अंतःकरणाचे आहे. कोणाचे आहे? आत्मा कुठं करताय का? आत्मा कुठं भोगताय का? म्हणजे सगळे धर्म कोणाचे आहे? अंतःकरण. त्याचा आरोप कुठला केल्यावर जातो? आहे का नाही? याच्या आरोपित भाषा म्हणत असतात नाही का. जन्मन मरण, लोक काय आत्माच जन्मतो, आत्माच काय होतं? मरतो. या देहातून त्या देहातून त्या देहातून. हे सगळे शरीर, तीन शरीराचे धर्म आहे. स्थूल, सूक्ष्म आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देहाचा कोणताही. पण हा आरोप कोणावर केला जातो? आत्म्यावर केला. वास्तविक तो निरुपाधिक आहे, कोणतीही उपाधी त्याच्या ठिकाणी नाही. मग सगळा आरोपित धर्म आहे. कोणते सगळे? वस्तुतः ते धर्म नाहीत. आरोपित धर्म म्हणजे एखादा मंगल कार्याची पत्रिका असते आणि त्याच्यावर ते वर आणि वधू आहे का, आता तत्पूर्वी होते काय आणि आता कार्यापुरते काय झाले ते आरोपित धर्म. थोड्या वेळापुरतं आपलं कार्य करून घेण्याकरता त्याच्यावर ते आरोप केला. आपलं तुम्ही ऐकलं आहे की लागू पडते आपली गोष्ट सिद्धांताला अनुकूल असल्यावेळी नाही का. लग्नामध्ये असतं ना काही विधी असतो, तिथे मुलीच्या आणि मुलाच्या मामाचा विधी असतो आणि मुलीला काय नसतो. याला मामा आहे पण मुलीला काय नाही. आणि त्या दोघांचा काय असतो? विधी असतो. आता नाही तर आणायचा कुठून? विधी अडला याची वाट काय. मध्ये काही लोक असतात समजा अहो गणपतराव थोड्या वेळा करता मामा आता बरोबर नो काही हरकत नाही, थोड्या वेळा करता काय मामा मामा होऊन जाऊ घ्या झालं आपला. मग त्या मामा मामाचे पुन्हा आणखी लग्न संपलं की खरोखर मामा होता का आरोपित होता? हे मुलीच्या बाबतीमध्ये बरोबर आहे बघा. तिथं मामा कोणाला होत आहे रे, आणि जर नवरदेव घुसला तर नवरदेव मात्र कोणालाही होत आहे.
दृष्टांत सांगितलं. बरं का, एखाद्याचा कोणीतरी जाऊ दे वेळ जातो आपला नाही नाही व्यवहार आहे ना. अरे वा, आपल्या एखाद्या माणसाची काय हरवली, आपलं मंडळी काय झाली, आपण सांगायचं आहे ना, मंडळी काय झाली संपली. मग बाहेर त्याला काय करतात, समजावत असतात नाही का. एखादी बाई म्हणते तू काय काळजी करू नको, मला काय समजतो आई समज. एखादी बाई म्हणते तू काळजी करू नको, मला तुझी काय समज, बहीण समज चालते काय. आणि एखादी बाई म्हणायला लागली मला तुझी मिसेस समज. कीर्तनात सांगण्यासारखं नाही. नातं जाणते का, आतापर्यंत सगळं अध्यारोप होतं. सगळं काय आहे अध्यारोप म्हणतात. अध्यारोप म्हणजे समजावून देण्याकरता, ज्ञान करून देण्याकरता, याला अध्यारोप असं म्हणतात. वास्तविक आई सुद्धा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी असंग स्वरूपात, असंग योजम, तिथे कशाचाच मल नाही. एकच आहे ना तिथे, दुसऱ्या नाहीच तिथे त्याच्या सत्तेमध्ये तर मल लागेल. या लागे पार्था विश्वतोमुख व्यवस्था, म्हणून त्याला सर्व बाजूने मुख आहेत असं श्रुती काय करते सांगते. झाली वाक्पता श्रुतीची आहे. श्रुतीने परमात्मा स्वरूपाचं वर्णन अध्यारोपाच्या भाषेमध्ये आणि केलेलं आहे. आली वाक्पता श्रुतीची आहे. श्रुती म्हणजे वेद, ज्ञान काढण्याचा जो भाग असतो ना त्याला श्रुती आहे. स्मृती वेगळी आणि श्रुती वेगळी. गीता ही स्मृती आहे. ज्याचा लेखक असतो, वक्ता असतो, त्याला काय म्हणायचं स्मृती. आणि ज्याचा कोणी करता नाही, काही नाही, ज्याचा आधी सांगता येत त्याला श्रुती म्हणतात. श्रुती म्हणजे वेद. विश्वतोमुख आली वाक्पता श्रुतीची आहे. आणि वस्तुमात्री गगन जैसे असे सर्वज्ञ, शब्दजाती कान सर्वत्र का, एकेका अवयवाचं हे सगळं वर्णन चाललेलं आहे. वस्तुमात्री गगन जैसे असे सर्व, अशी वस्तू नाही की ज्याचा आकाशाचा संबंध येत. कारण हे सर्वांमध्ये मोठा भूत कोणता आहे, आकाश. किती आहे सांगता, पृथ्वीपेक्षा जल किती आहे, समुद्र केवढा आहे. हे तुमचे विमान जात असताना कुठे अमेरिकाला इकडे तिकडे तासी 700 मैल वेगाने जातात. असं एक दिवस कुठे राहावं लागतं. हा सगळा समुद्र जात आहे. पृथ्वीपेक्षा समुद्र किती मोठा आहे, दशपट म्हणतात, हे सांगता येत. एक भूत, सर्वांमध्ये मोठं भूत कोणतं आहे, आकाश. अशी वस्तू नाही की जी आकाशात नाही. शेवटी त्याचं स्थान कुठं मानावं लागते, आकाशात. तुम्हाला घर जरी बांधायचं असेल तरी कशात बांधावं लागतं. सर्व जरी तुम्ही काढून दिलं घरामधून, म्हणजे तुम्ही आकाश काढून दिलं नाही, मग काढून द्यायचा आकाश तर दुसऱ्या ठिकाणी त्याची आकाश नाही पाहिजे. अशी जागा आहे की ज्या जागेमध्ये आकाश नाही. मग सर्व काढून देता येईल, पण काय काढून देता येत नाही. आकाश नावाचं भूत आहे का, नाही, एक मानत नाही बघा. 4 वाक सुद्धा काय करत नाही. त्याला विचारलं काय म्हणते, प्रत्यक्षाचा काय होत नाही. मग आकाश आहे तरी कशा, शब्द गुणकाम आकाश. शब्द नावाचा गुण कोणाचा आहे, म्हणून तर विण्यामध्ये सुद्धा काय असावी लागते, अशी पोकळी. मृदंगाचे काय पाहिजे, नाही तर मग आता ठोकळा. सुंदर आहेत तर्कसंग्रहामध्ये त्याचं वर्णन केलं.
वस्तू मात्र गगन, जसं सर्व वस्तूला व्यापून जसं आकाश असतं, शब्द जाती कान सर्वत्र जाय, पण त्याला सर्व बाजूनी काय आहे, कान आहेत. म्हणून आम्ही तयातही सर्वत्र म्हणून ऐकते, आणि एव म्हणजे सर्वातेच आवरणी असे, म्हणून आम्ही सर्वांचं ऐकणार, आणखी त्या वस्तूला आम्ही समजतो. म्हणजे सर्वात आवरणी असे, सर्वात आवरण असे म्हणजे सर्वाचं व्यापकत्व त्याच्या ठिकाणी आहे. असे ते आहे म्हणून हे जगत आहे, ते नसेल तर जगत नाही. ते आहे म्हणून जगताचं प्रकाशन होते, नाही तर जगाचा जरी नाश झाला तरी ते जसंच आहे, आणि जगात उत्पन्न झालं तरी तसंच आहे. समुद्रातलं पाणी किती जरी आणखी आकाशातून पडलं तरी इंचभर वाढत नाही, आणि कितीही ऊन तापलं तरी इंचभर काय होत नाही. म्हणतात पूर्ण म्हणतात, काय म्हणतात, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णस्य पूर्णमेव. ते आपले काय कुबेर गंगा आहे का? पाऊस आला तर पाऊस नाही. आता काय खडखड आलं सगळं. तर अलीकडे पाऊस फार कमी पडतो. त्यामुळे होतं ना 12 महिने वाहतात तेव्हा कुबेर गंगा. इंद्रायणी सुद्धा शुद्ध स्वच्छ पाणी असायचं. आता ते घाणेरडेपणा केला आहे तर ईश्वराचा त्याच्यामध्ये, ईश्वर ढगाच्या द्वारा तुम्हाला कोणतं पाणी देतो? शुद्ध पाणी देतो. डिस्टिल वॉटरच म्हणतात त्याला. मग त्याला घाण करतोय तो परत कोणाचा आहे? आपला आहे. आज त्याला कोणी त्याला काय करायचं? टाकाऊ माल झाला की कुठं नेऊन टाकतात पाण्यात. अजून मला भारताला स्वातंत्र्य मिळालं, आनंदाची गोष्ट आहे. पण भारता इतका घाण करण्याच्या बाबतीमध्ये घाणेरडा देश दुसरा. 2 देशाचं वर्णन जास्त केलं, एक चीन आणि भारत. स्वामी रामसुद्धाजी सांगायचे, म्हणलं त्यांना अक्कलच नाही घाण करण्याची. असाच कुंभ होता बघा, आम्ही आपल्या कुंभाला गेलो होतो, आणि तिथे बघ हे लोक घाण करतात ना, ते पूर्वही ठेवले होते रात्रीच्या प्रहरी. नाही का, पिनपासून लोक पुढे काय करतात, मग घाण करतात. ते पूर्व आहे तरी सुद्धा काय करायची, घाण असायची. मग स्वामीने विचारलं, म्हणलं हे घाण कशाचे? म्हणले महाराज उत्तराखंड का आदमी कभी ये करेंगे नहीं भाई. बोले ये घाण निघते ना, ये महाराष्ट्रीयन लोक होते. चंद्रभागेपर्यंत घाण करत, कुठपर्यंत जाऊ द्या. म्हणून तर चंद्रभागेचं वाळवंट चांगलं दिसत. हे राहिल्यानंतर सगळ्या दिंड्या पालबिल कुठं नेले. आता पुरेस वाळवंटातला आनंद काय झाला, संपला, दृष्टांत झाला. म्हणून हे महामती म्हणजे अर्जुना, विश्वचा चक्षु या श्रुतीने अंतयाची व्याप्ती रूप केले. परमात्मा किती व्यापक आहे ती व्याप्ती सांगते वेळी आणि रूप केलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायामध्ये गतिर्भर्ता प्रभत साक्षी निवासस्य व्याप्ती सांगितली. 7व्या अध्यायामध्ये सुद्धा व्याप्ती सांगितली. आणि ती व्याप्ती पण आणखी आहे ना, व्याप्तीचं 15व्या अध्यायामध्ये यदादित्य कथांची वाचूनही असताना आतापर्यंत आता काय केलं की अध्यारोप केला. आता त्याचा अपवाद करतात. वाचूनही असताना पायी हे भाषा त्याचं की आहे, त्याला हात नाही, पाय नाही, सावयव नाही. ही भाषाच तिथे संपवू शकत नाही. सर्व शून्याचा नसा आहे निष्कर्ष. मला काहीच नाही तर शून्य म्हणा, काय म्हणा, कोणताच विषय जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही, मग तुम्ही वर्णन करता त्याला काय म्हणा, हे बुद्धण्याचं शून्य नाही. ती पोकळी आहे, ती नसती काय. आणि परमात्माचं भरीव आहे, काय नाही का, चिद्रूप आहे. हा रस आनंदाचा आहे.
चंदनामध्ये असलेली सुगंध कसा असतो तत्स्वरूप असतो, त्याप्रमाणे परमात्मा अभावरूप नाही, किम स्वरूप आहे. कल्लोळाते कल्लोळे ग्रासित असे कळे, परी ग्रासिते ग्रासा वेगळे असे काय. कल्लोळाते कल्लोळे, पाण्यावर तरंग येत असतात ना, मोठा तरंग आला म्हणजे तो लहान तरंगाला काय करतो, घासून टाकतो. ग्रासित असे कळे. सहज कोणी मनुष्य म्हणतो मोठ्या तरंगाने मोठ्या लाटेने लहान लाटेला काय केलं, परिग्रासितही ग्रासा वेगळे असे काय. मोठ्या लाटेमध्ये काय पाणीच, आणि लहान लाटेमध्ये काय पाणीच आहे. पाण्याशिवाय काय मोठेपणाला जरा मोठा असा झाला की त्याला मोठा लाट म्हणतात, याला काय म्हणतात. मग वरून जरी आपल्याला दिसत असलं एक ग्रास करणारी लाट आहे आणि एक ग्रासली जाणारी, ही भाषा आरोपित आहे. वास्तविक पाण्याशिवाय दुसरं काही. साचची जे एक ते तर के व्यापे व्यापक, परी बोलावे लाग नावे करावे लागे. साचची एक परमात्मा स्वरूप एकमेव अद्वितीयम, एक एकटाची असोनी एकला विश्वे विश्व नव्हतं एक ना दुसरे काही असे, होता लघुपणी आपुले असे. परमात्मा स्वरूपाशिवाय दुसरा त्याच्या सत्तेमध्ये त्याला पारमार्थिक सत्ता म्हणतात. विना पारमार्थिक सत्तेमध्ये हे सगळं जे लावायचं झालं ते व्यावहारिक सत्तेत लावायचं आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काही नाही. अद्वैतवाद म्हणतात. कोणता वाद, मग 3 सत्ता पाडायच्या आहे. एक पारमार्थिक सत्ता आहे, एक प्रतिभाची सत्ता आणि एक, आणि सगळं मग जगताची संगती काय करायची, जागायची. मग के व्याप्य व्यापक, परी बोलाव्या नावे करावे लागेल. पण तुम्हाला समजावून सांगायचं आहे ना, मग समजावून सांगायचं म्हटल्यानंतर मग अध्यारोपाच्या भाषेमध्ये काय करावं लागतं, मग समजावून सांगावं लागतं. शून्य जे दहावे झाले तर बिंदुले एक पाहिजे केले, आणि अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत केले. शून्य जे दहावे झाले, कोणीतरी विद्यार्थ्याला शिक्षक म्हणा कोणीतरी इन्स्पेक्शन करण्याकरता गेले शाळेमध्ये, मग त्याच्यामध्ये तोंडी गणित असायचे कोणतेही. मग ते तोंडी गणिता म्हणजे पोरानं सांगितलं, म्हटलं बा 50 रुपये मुलाला दिले, 10 रुपयाचं हे सांगितलं, 15 रुपयाचं सांगितलं, 15 रुपयाचे केळी आणा, 15 रुपयाचे आंबे आणा, बरोबर. आणि सांगितलं की म्हटलं पुढे काय उरलं ते खाली पाठीवर काय करायचं, लिहायचं. एका पोराने काय केलं बरं का, काहीच लिहिलं नाही का, नसतंच पोरीमध्ये. त्याला विचारलं, म्हटलं काय रे, बाकीच्यानी 3 लिहिले, कोणी 5 लिहिले, कोणी आपलं काय शून्य लिहिलं. म्हटलं तो काहीच लिहिलं नाही. त्याने सांगितलं, म्हटलं काही शिल्लकच राहिलं. तुला आमचं गणित कळालं, कळण्याकरता शून्य काय केलं पाहिजे, लिहिलंच पाहिजे. त्याप्रमाणे परमात्मा कसं आहे, त्याच्या ठिकाणी शून्य म्हणजे अभावरूप नाही घ्यायचं. काय घ्यायचं, बुद्धाचं शून्य कसं आहे. आता सृष्टीच्या निर्णयामध्ये तत्वनिर्णयामध्ये चुकलेला आहे. तत्वनिर्णय करता आला, मग तत्वनिर्णय कोणी केला, वेदांत शास्त्राने. एकमेव अद्वितीयम ब्रह्म, ज्या अर्थी सृष्टी दिसते त्या अर्थी या सृष्टीला कोणीतरी स्थिर तत्व असलं त्याला सद्रूप म्हणायचं. काय म्हणायचं, मग ते स्थिर तत्व जे आहे ते जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप आहे. मग जड स्वरूप नाही, किम स्वरूप आहे, चेतन. मग ते दुःखरूप आहे का, मग आनंद स्वरूप आहे, सद्रूप चिद्रूप. आणि मग अशा तत्वापासून सृष्टी झाली कशी, आणि त्याची संगती काय करायची, मग ऊर्ध्वमूल मदशाक, मग कोणीतरी माया काय करावं लागते, पुढचं जास्त नको.
ज्या अर्थी लेकरू दिसते त्या अर्थी बाई काय केली पाहिजे. जाऊ द्या. म्हणजे ते दृष्टांत अद्वैत सांगायचं असेल तर द्वैताचा आश्रय केल्याशिवाय अद्वैत सांगता येत नाही. एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्प्रथा आणि आढळ पडे सर्वथा बघलं कोणते. म्हणून जरी काहीच सांगता आलं नसतं तर गुरु शिष्याचा मार्ग काय झाला असता. मौनगाराची तुझे नाही. म्हणून गुरु शिष्याचा मार्ग बंद पडला असता. आढळू पडे सर्वथा बोल कोणते. बोलण्याची भाषाच काय झाली असते, संपली असते. काहीच नाही तिथे तर बोललं. म्हणून श्रुतीने अध्यारोपाच्या भाषेमध्ये आपल्याला हे काय करून दिलं नाही का. श्रुती म्हणती नेती नेती एक गोविंदुरे माने ना. मग निरुपाधिक तत्वाचं वर्णन करून सांगता येत नाही तरी पण ज्ञान करून देण्याकरता श्रुतीने नेती नेती असे दोन शब्द आहे. नेती नेती म्हणजे आता जे दृश्य दिसते ना तो परमात्मा नव्हे. त्या दृश्याला आणखी अदृश्य आहे तोही कोण नव्हे. असं दोन वेळा म्हटलं बा. श्रुती गप्प बसली. मग त्या गप्प बसण्यामध्ये परमात्मा स्वरूपाचं काय करून दिलं, ज्ञान करून दिलं. काय श्रुती म्हणती नेती एक गोविंद रे. मग श्रुतीला कळालं नाही का जसा आहे तसा सांगता आला नाही. असं आहे दृष्टांत. म्हणून का श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाट केली. म्हणून श्रुतीने अद्वैताचं ज्ञान करून देण्याकरता द्वैताचा आश्रय करून तुम्हाला मला ज्ञान करून दिलेलं आहे. आता अवधारी अन्यत्र गोचरी नियगाजी या परिव्यापक असे. तेव्हा असं असलेलं जे ज्ञेय जे नेत्र गोचरी आकारी आणि ते ज्ञेय का व्यापारी असे. आता अवधारी म्हणजे ऐक. नेत्र गोचरी आकारी ज्ञेय का त्या परिव्यापक असे. नेत्र गोचरी आकारी म्हणजे आकाराच्या भांडगटाच्या रावीन तदाकार असे बोलले. ज्या अर्थे दृश्य दिसते त्या अर्थे याला कोणीतरी प्रकाशक असला पाहिजे. मग दृश्याच्या आधाराने आपल्याला हे ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञेय का अवधारी व्यापक असे. असं तुमचं एक अगोदर नाही का क्षेत्राचं ज्ञान सांगितलं, नंतर पुढे ज्ञान सांगितलं, पुढे अज्ञान सांगितलं आणि चौथं काय सांगितलं मग ज्ञेय. हे सगळं कोणाचं वर्णन आहे, ज्ञेयाचं. ज्ञेयानाम परमात्मा. तो परमात्मा कसा आहे, नेत्रगोचरी आकारी. नेत्रगोचरी आकारी म्हणजे जगावरून त्याचं प्रकाशकत्व काय करायचं, उपाधी वरून उपादेय करता काय करायचं, जायचं नाही का. जरी दिसत नसला तरी सुद्धा त्याचं अस्तित्व काय केलं पाहिजे. तर दृष्टांत आपला नाही का. एखादा मुलगा म्हणायला लागला बरं का मला बाप होता पण आई नव्हती. ज्या अर्थी तो दिसतो त्या अर्थी तुझी आई काय केली पाहिजे, त्याप्रमाणे ज्ञेय काय केलं पाहिजे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम आणि असक्तम सर्ववृक्ष निर्गुणम गुणवृक्ष. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जन. हे जे मायेचे जे गुण आहे सत्वरजतम या सर्वाचं ज्याच्याद्वारा प्रकाशन होते. सर्वेंद्रिय विवर्जितम पण तुझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे इंद्रिय नाही असं असलेलं. असक्तम सर्ववृक्ष निर्गुणम भोक्तृ. असक्तम भोक्तृ निर्गुणम भोक्तृ गुणभोक्तृ. मुळामध्ये ते कसं आहे निर्गुण स्वरूप आहे. पण म्हणायला लागले म्हणले आपल्याला गुण दिसते. जरी ते गुणाचं प्रकाशन करीत असलं काय करीत असलं तरी ते त्या गुणाहून काय आहे वेगळं आहे. असं आणखी पुन्हा त्याचं वर्णन केलं आहे. तरी ते गा किरडी असे नमुकाशी आकाश जायचे पटी पटवून असे तंतू जेवी. कशा प्रकारे त्याची व्याप्ती आहे अधिक विचार केलेला आहे. त्याचा विचार कधी करू.